नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। सीटेट परीक्षा मराठी भाषा संदर्भात आपण जो बुक रिव्ह्यू दिला होता, आय होप तुम्ही तो व्हिडिओ पाहिला असेल। आणि आजच्या या सेशन मध्ये आपण जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आपण पुस्तकामध्ये आहेत हे सांगितलेले होते, 57+ क्वेश्चन पेपर तुम्हाला पुस्तकामध्ये मिळतात। तर त्यातीलच काही क्वेश्चन पेपर आज आपण इथे डेमो लेक्चर्स म्हणून घेत आहोत। पुस्तक तुम्ही नक्की परचेस करा, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला पुस्तकाची लिंक मिळून जाईल, जेणेकरून तुमचा जो सीटेट साठी या विषयाचा अभ्यास आहे तो परफेक्ट होईल। बाकी तुम्हाला इतर पुस्तकांसाठी आपल्या ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट देता येईल, त्याच्यामध्ये तुम्ही एज्युकेशन टीईटी टेट मध्ये जावा, इथे तुम्हाला सगळी पुस्तकं मिळून जातील। जसं की आपण हे पुस्तक बघतोय, केंद्रीय शिक्षक पात्रता सीटेट परीक्षेतील मराठी भाषा पेपर 1 आणि पेपर 2 चा नवीन अभ्यासक्रम PYQ च्या आधारे लेखन केलेला यशोदाई संदर्भ याचा बुक रिव्ह्यू मी तुम्हाला दिलेला आहे। याच्यामध्ये तुम्हाला 50 प्रश्नपत्रिका, भाषा अध्यापन शास्त्र 750 प्रश्न, 52 आकलन पर उतारे इथं तुम्हाला स्पष्टीकरणासहित दिलेले आहेत। आणि ह्या पुस्तकामध्ये काय काय आहे याच्याशी रिलेटेड बुक रिव्ह्यू तुम्ही बघितला असेल। आज आपण इथं एक क्वेश्चन पेपर बघत आहोत, तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे लेक्चरच्या नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळतील। ठीक आहे, ओके, चला बघा। बघा, सीटेट मराठी अध्यापन शास्त्र मागील 50 प्रश्नपत्रिका निवडक स्पष्टीकरणासहित। ओके, त्याच्यातला हा पहिला पेपर आपण घेतोय 2024 पेपर क्रमांक 1 मराठी भाषा। ठीक आहे, ओके, क्लिअर। आता याच्यामध्ये बघा, 2024 पेपर 1 मध्ये तुम्हाला पहिला प्रश्न काय विचारला होता की मानवी भाषेतील, बघा, मानवी भाषेतील कोणत्या वैशिष्ट्यांमुळे माणसे त्यांच्या नजीकच्या काळात अस्तित्वात नसलेल्या वस्तू आणि घटनाबद्दल बोलू शकतात। प्रश्न काय आहे बघा, प्रश्न व्यवस्थित बघा। मानवी भाषेतील कोणत्या वैशिष्ट्यामुळे माणसे त्यांच्या नजीकच्या काळात अस्तित्वात नसलेल्या वस्तू आणि घटनाबद्दल बोलू शकतात। पहिला ऑप्शन आहे स्थानांतरण, ज्याला म्हणतात डिस्प्लेसमेंट। दुसरा ऑप्शन आहे स्वच्छंदता, तिसरा ऑप्शन आहे संरचना अवलंबित्व, चौथा ऑप्शन आहे तारतम्य। तर मी वेळ देते तुम्हाला, चॅट बॉक्स मध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा आणि तुमची किती उत्तरं बरोबर येतात हेही तुम्ही इथं चेक करा। ठीक आहे, ओके, चला। पहिला ऑप्शन आहे डिस्प्लेसमेंट, दुसरा ऑप्शन आहे स्वच्छंदता, तिसरा आहे संरचना अवलंबित्व आणि चौथा आहे तारतम्य। उत्तर काय येईल? डिस्प्लेसमेंट, बरोबर, लक्षात घ्या। तर मानवी भाषेतील डिस्प्लेसमेंट हे जे वैशिष्ट्य आहे ना, तर याच्यामुळे माणसं त्यांच्या नजीकच्या काळामध्ये अस्तित्वात नसलेल्या वस्तू घटनाबद्दल बोलू शकतात। सेकंड क्वेश्चन बघा, पुढील पैकी कोणती बाब क्राशेंचे सिद्धांत आणि व्यगोत्स्कीच्या झेडपीडी मध्ये समान आहे। ठीक आहे, आता हे व्यगोत्स्कीचा सिद्धांत वगैरे तुम्हाला पुस्तकामध्ये आहे, पुस्तकाची इंडेक्स एक्सप्लेन करताना मी हे सगळं तुम्हाला दाखवलेलं होतं। ठीक आहे, ऑप्शन काय आहे बघा, आदान सिद्धांत, दुसरा आहे लक्ष देणे सिद्धांत, तिसरा आहे नैसर्गिक क्रम सिद्धांत, हे सगळे सिद्धांत तुम्हाला अभ्यासायचे आहेत। चौथा आहे परिणाम झिरपणे सिद्धांत। काय येईल उत्तर बघा, कोणती बाब क्राशेंचे सिद्धांत आणि व्यगोत्स्कीच्या ZPD याच्यामध्ये समान आहेत। म्हणजे तुम्हाला इथं क्राशेन आणि व्यगोत्स्कीचे जे सिद्धांत आहे ना, दोघांचे सिद्धांत माहित असले पाहिजेत, तरच तुम्ही इथं उत्तर देऊ शकता। चला, चॅट बॉक्स मध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा। चला, वेळ देते मी तुम्हाला। क्राशेन थेरी म्हणा किंवा क्राशेन सिद्धांत म्हणा, स्टीफन क्राशेन, बरोबर। स्टीफन क्राशेनचा भाषा अधिग्रहण सिद्धांत आहे, लक्षात आलं। भाषा शिक्षण आणि भाषा अधिग्रहण, आदान, बरोबर, आदान सिद्धांत। काय येईल उत्तर याच्यामध्ये? उत्तर येईल आदान सिद्धांत, लक्षात घ्या। तर क्राशेनचे सिद्धांत आणि व्यगोत्स्कीच्या ZPD मध्ये आदान सिद्धांत, इनपुट हायपोथेसिस जे आहे ना, तर इनपुट हायपोथेसिस याच्यामध्ये समानता आपल्याला दिसून येते। समजलं का बघा?
अधिग्रहण शिक्षण परिकल्पना आहे, निगराणी परिकल्पना आहे. तुम्ही जर क्राशेंचा सिद्धांत डिटेलमध्ये अभ्यासला तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी तिथे काय कराव्या लागतात, अभ्यासाव्या लागतात. ठीक आहे, ओके, क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या समोर आहे, उत्पादक शब्द संग्रह म्हणजे, उत्पादक शब्द संग्रह म्हणजे काय? शब्द जसे ऐकतो तसे ओळखणे, ओळींच्या पलीकडे जाऊन शब्द वाचल्यास लक्षात येतो, लेखनात आणि बोलण्यात वापरतो तो शब्द, वाचकास नवीन असलेला शब्द. उत्पादक शब्द संग्रह म्हणजे काय असं तुम्हाला इथं विचारलेलं आहे. चला बोला. 3 नंबरचा क्वेश्चन बघा. शब्द जसे ऐकतो तसे ओळखणे हे नाही येणार. उत्पादक शब्द संग्रह म्हणजे काय? लेखण्यात आणि बोलण्यात वापरतो तो शब्द. पुस्तकामध्ये अशा पद्धतीने तुम्हाला आन्सर पण दिलेले आहेत, बघून घ्या. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला पुढचा क्वेश्चन बघा, चौथा. पुढील पैकी व्याकरण अनुवाद माध्यमातून द्वितीय भाषा शिकवण्याचे कोणते वैशिष्ट्य नाही? क्वेश्चन काय दिलाय व्यवस्थित बघा. पुढील पैकी व्याकरण अनुवाद माध्यमातून द्वितीय भाषा शिकवण्याचे कोणते वैशिष्ट्य नाही? पहिला ऑप्शन आहे प्रथम आणि द्वितीय भाषेच्या व्याकरणिक नियमांची तुलना करणे. दुसरा ऑप्शन आपण बघूया इथं. सेकंड ऑप्शन काय आहे बघा. सेकंड ऑप्शन आहे इथं द्वितीय भाषेच्या व्याकरणाचे नियम शिकणे आणि पाठ करणे. येईल का? तिसरा ऑप्शन आहे थेट दुसऱ्या भाषेत बोलणे आणि नंतर दोन्ही भाषांच्या व्याकरणिक नियमांची तुलना करणे. चौथा ऑप्शन आहे भाषेच्या वर्तनापेक्षा भाषेच्या घटकांवर भर देणे. ओके, उत्तर काय येईल बघा. उत्तर काय येईल? चौथा प्रश्न. क्वेश्चन पुन्हा मी रिपीट करू. व्याकरण अनुवाद माध्यमातून द्वितीय भाषा शिकवण्याचे कोणते वैशिष्ट्य नाही? बघा, तुलना करणं हे वैशिष्ट्य असणारच आहे, ऑब्विसली असणार आहे, बरोबर. द्वितीय भाषेच्या व्याकरणाचे नियम शिकणे, पाठ करणे हेही असणार आहे. ओके, नसणार आहे काय? नसणार आहे की थेट दुसऱ्या भाषेमध्ये बोलणे आणि नंतर दोन्ही भाषांच्या, हे असं नसतं. अगोदर भाषा व्याकरण सगळं शिकावं लागतं आणि मग आपण तुलना करतो, बरोबर. डायरेक्ट दुसऱ्या भाषेमध्ये बोलणे आणि नंतर दोन्ही भाषांच्या व्याकरणाची तुलना करणे. जस्ट एक मिनिट थांबा. तर बघा, भाषेच्या वर्तनापेक्षा भाषेच्या घटकांवर भर देणे हाही ऑप्शन इथं येणार नाही. सॉरी, येईल, फक्त तिसऱ्या वैशिष्ट्य नसेल. ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा, 5 नंबरचा क्वेश्चन. शिक्षिका, क्वेश्चन बघा, शिक्षिका आपल्या विद्यार्थ्यांना विचारते, मी दिलेल्या अनुभवावर आधारित प्रश्नांची उत्तरे तुम्ही कशी दिलीत आणि त्यांची उत्तरे देताना तुमच्या मनात नक्की काय सुरू होते? हे कशाचं उदाहरण आहे असं तुम्हाला विचारले. पहिला ऑप्शन आहे अधिज्ञानात्मकता, काल्पनिक पदबंध, अधिभाषिकता आणि अधिसंकेत विज्ञान. चांगले क्वेश्चन आहेत बघा, लक्षात घ्या. कॉन्सेप्ट तुमच्या ज्या आहेत ना, कॉन्सेप्ट क्लिअर असतील तर तुम्हाला पटापट उत्तर येऊन जातील. 5 नंबरचा क्वेश्चन आन्सर काय येईल बघा. मी वेळ देते तुम्हाला इथं. चला, याच्यामध्ये तुम्हाला अधिज्ञानात्मकता म्हणजे काय माहित असलं पाहिजे, काल्पनिक पदबंध म्हणजे काय माहित असलं पाहिजे, चिंतन प्रक्रियेशी रिलेटेड आहे का बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल. चला, उत्तर आहे अधिज्ञानात्मकता, बरोबर. ओके, काल्पनिक पदबंध, अधिभाषिकता आणि अधिसंकेत विज्ञान हे 2 ऑप्शन तर इथं तुम्ही इलिमिनेट करू शकता इझिली. कन्फ्युजन तुमचं काल्पनिक पदबंध आणि याच्यामध्ये असू शकतं जर तुमच्या कॉन्सेप्ट क्लिअर नसतील तर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. भाषिक समुदायात बघा, भाषिक समुदायामध्ये यसचे उच्चारण 2 वेगवेगळ्या सामाजिक आर्थिक गटातील माणसांकडून वेगवेगळ्या प्रकारे होते. बघा, यसचे उच्चारण जे आहे ना ते 2 वेगवेगळ्या सामाजिक आर्थिक गटातील माणसांकडून वेगवेगळ्या प्रकारे होते असं लक्षात येतं. हे कशाचं उदाहरण आहे? समाज भाषा वैज्ञानिक परिवर्तन, व्यावहारिक परिवर्तन, समाज सांस्कृतिक परिवर्तन, समाज मानसशास्त्रीय परिवर्तन. 6 नंबरचा क्वेश्चन काय येईल उत्तर बघा. 6 नंबरचा क्वेश्चन. चला,
सांस्कृतिकचा इथं काही संबंध येईल का? सांस्कृतिक मानसशास्त्रीय नाही येणार. हे दोन ऑप्शन इलिमिनेट करून टाका. बरोबर. समाज भाषा वैज्ञानिक परिवर्तन. बरोबर. काय येईल उत्तर? समाज भाषा वैज्ञानिक परिवर्तन. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा 7 नंबरचा. मातृभाषा आधारित बहुभाषिकत्व कशाचा पुरस्कार करते? मातृभाषा आधारित बहुभाषिकत्व कशाचा पुरस्कार करते? पहिला ऑप्शन आहे सर्व मुलांनी त्यांच्या शिक्षणाची सुरुवात मातृभाषा घरच्या भाषेने करावी. सर्व मुले त्यांच्या शिक्षणाची सुरुवात प्रदेशाची भाषा यापासून करतात. सर्व मुले त्यांच्या शिक्षणाची सुरुवात इंग्रजी आणि घरच्या भाषेतून करतात. सर्व मुले प्रथम भाषा म्हणून हिंदी शिकतात. चौथा ऑप्शन इलिमिनेट करू शकता का तुम्ही? इझिली करू शकता. आणि खूप सोपा क्वेश्चन आहे की मातृभाषा आधारित बहुभाषिकत्व. बरोबर. मातृभाषेच्या आधारावरती बहुभाषिकत्व होणं. सगळ्या मुलांनी त्यांच्या शिक्षणाची सुरुवात मातृभाषा किंवा घरच्या भाषेनं करणं. ठीक आहे. ओके. लक्षात आलं. नेक्स्ट क्वेश्चन बघा. पुढचा प्रश्न बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे पुढीलपैकी कोणते विधान भाषा आत्मसात तंत्र, ज्याला LAD म्हणतो आपण शॉर्ट मध्ये, तर भाषा आत्मसात तंत्राचं योग्य विश्लेषण नाही म्हटलं इथं. पहिला ऑप्शन आहे मुले त्यांची प्रथम भाषा कशी शिकतात, हे योग्य विश्लेषण नाही. 4-5 वर्षाच्या लहानशा कालावधीमध्ये मुले भाषा कशी शिकतात, मुले अलंकारिक भाषा कशी शिकतात, आणि मुलांच्या भाषिक आदानापेक्षा भाषिक प्रदान जास्त कशामुळे होते? काय येईल उत्तर बघा 8 नंबरचा क्वेश्चन. भाषा आत्मसात तंत्र जर तुम्ही इथं अभ्यासला असेल तर तुम्हाला याचं उत्तर येऊन जाईल. भाषा आत्मसात तंत्र. चला बोला. लँग्वेज असिमिलेशन मेकॅनिझम. बरोबर. पियाजे सिद्धांत तुम्ही वाचला असेल. पियाजे सिद्धांत बघा. सीटेट 2021 ला पण ह्याच्यावरती क्वेश्चन होता. लिहून घ्या. सीटेट 2021 ला पण याच्यावरती क्वेश्चन होता. क्वेश्चन रिपीट होत आहेत म्हणून तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं इम्पॉर्टन्स खूप जास्त आहे. म्हणूनच या पुस्तकातून जे काही 54 क्वेश्चन पेपर आहेत ते तुम्हाला सतत रिवाइज करायचे, कारण त्याच्या बाहेर क्वेश्चन जात नाहीत. ओके. सीटेटला हा क्वेश्चन होता बघा. भाषा आत्मसात करण्याच्या संदर्भात पुढीलपैकी कोणती बाब सामाजिक अन्योन्य क्रिया सिद्धांतावर आधारित आहे? अशा पद्धतीनेच क्वेश्चन होता. ठीक आहे. ओके. उत्तर काय येईल बघा 8 नंबरचा क्वेश्चन. चला पटापट उत्तर द्या. बघा. मुले हे जे तंत्र आहे ना, या तंत्राचं योग्य विश्लेषण हे आहे की मुले त्यांची प्रथम भाषा कशी शिकतात. हेही विश्लेषण आहे की मुले 4-5 वर्षाच्या कालावधीमध्ये भाषा कशी शिकतात. बरोबर. मुले अलंकारिक भाषा कशी शिकतात हे याचं विश्लेषण नाहीये. लक्षात घ्या. आणि मुलांच्या भाषिक आदानापेक्षा भाषिक प्रदान जास्त कशामुळे होतं हेही याचं विश्लेषण आहे. फक्त अलंकारिक भाषा कशी शिकतात हे विश्लेषण नाही. ओके. क्लिअर. 9 नंबरचा क्वेश्चन बघा. पुढचा प्रश्न भाषा आणि बोलीच्या संदर्भात. बघा पुढचा प्रश्न बघा. भाषा आणि बोलीच्या संदर्भात भाषिक दृष्ट्या कोणते विधान अचूक आहे? भाषा आणि बोलीच्या संदर्भामध्ये भाषिक दृष्ट्या कोणते विधान अचूक आहे? बघा. भाषांचे लिखित साहित्य असते, मात्र बोली मौखिक परंपरेत असतात. भाषा आणि बोली भाषिक दृष्ट्या वेगळ्या असतात पण भौगोलिक दृष्ट्या एकच असतात. भाषेची आपली लिपी असते पण बोलींची त्यांची लिपी नसते. भाषा आणि बोलीची भाषिक प्रत्येकात्मकता दाखवणारे कोणतेही योग्य निकष नाहीत. काय येईल उत्तर बघा 9 नंबरचा क्वेश्चन. भाषा आणि बोलीच्या संदर्भामध्ये भाषिक दृष्ट्या कोणतं विधान म्हटले? भाषिक दृष्ट्या कोणतं विधान अचूक आहे म्हटलंय, नाही म्हटलेलं नाही, आहे म्हटलंय. ठीक आहे. बघा. इथं जर तुम्ही बघितलं की भाषांचं लिखित साहित्य असतं मात्र बोली मौखिक परंपरेमध्ये असतात, हे विधान अचूक येणार नाही. लक्षात घ्या. भाषिक दृष्ट्या. ठीक आहे. याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर भाषा आणि बोलीची भाषिक पृथकात्मकता दाखवणारे निकषच इथं नाहीयेत. तुम्ही असं म्हणू शकत नाही
ही आपली लिपी असते, बोलीची लिपी नसते, वगैरे वगैरे, हे तुम्ही म्हणू शकत नाहीत. हे विधान अचूक आहे. भाषिक दृष्ट्या जर बघितलं तुम्ही तर भाषा आणि बोलीची भाषिक पृथकात्मकता दाखवणारे कोणतेही योग्य निकष नाहीत. समजलं का? बघा, समजून घ्या, प्रश्न जे आहेत ते समजून घ्या व्यवस्थित. ओके, चला पुढचा क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला एका थेअरीवरती किंवा सिद्धांतावरती आहे. कमिन्सच्या आंतर अवलंबित्वाच्या सिद्धांतानुसार पुढीलपैकी कोणत्या गोष्टी एकमेकावर अवलंबित असतात? क्वेश्चन काय दिलाय तुम्हाला? कमिन्सच्या आंतर अवलंबित्वाच्या सिद्धांतानुसार पुढीलपैकी कोणत्या गोष्टी एकमेकांवर अवलंबित असतात? पहिला ऑप्शन आहे द्वितीय भाषेत आकलन आणि उत्पादन. ओके, द्वितीय भाषेमध्ये आकलन आणि उत्पादन. प्रथम आणि द्वितीय भाषेत ज्ञानात्मक शैक्षणिक नैपुण्य. द्वितीय भाषेत वाचन आणि लेखन. मूलभूत परस्पर कौशल्य प्रथम आणि द्वितीय भाषेमध्ये. ठीक आहे, ओके, काय येईल उत्तर बघा. चला बघा, तर इथं हा जो सिद्धांत आहे हा सिद्धांत आपल्याला माहित असणं गरजेचं आहे, बरोबर. तर इथं जर आपण बघितलं या कमिन्सच्या आंतर अवलंबित्वाच्या सिद्धांतानुसार बघा, प्रथम आणि द्वितीय भाषेत ज्ञानात्मक शैक्षणिक नैपुण्य, ठीक आहे, ओके, या गोष्टी एकमेकांवर अवलंबित असतात, लक्षात घ्या. क्लिअर? द्वितीय भाषेमध्ये वाचन लेखन वगैरे हे ऑप्शन इथे येणार नाही. नेक्स्ट क्वेश्चन बघा, पुढीलपैकी कोणते विधान अक्षरापासून वाचन सुरू करण्याऐवजी, बघा, पुढीलपैकी कोणते विधान अक्षरापासून वाचन सुरू करण्याऐवजी शब्द आणि लहान गोष्टीपासून सुरू करण्याच्या संदर्भात समर्थन करीत नाही? क्वेश्चन खूप कॉम्प्लिकेटेड बनवलेले आहेत, ठीक आहे. आपण पॉझिटिव्ह आन्सर पहिल्यांदा बघतो, पण इथं समर्थन करीत नाही असं म्हटलंय. ओके, प्रारंभीचे वाचक लहान घटकाऐवजी मोठ्या भाषिक घटकांवर चांगले लक्ष देऊ शकतात. बघा, शब्द आणि मजकूर अर्थपूर्ण संबंध स्थापित करतात, अक्षरे करू शकत नाहीत म्हटलंय. शब्द आणि मजकूर मजेशीर असतात, अक्षरे नसतात. स्वतंत्र शब्द पाठ करणं अवघड असतं शब्दांच्या तुलनेमध्ये. उत्तर काय येईल बघा, सिंपल आहे. समर्थन करीत नसलेला मुद्दा तुम्हाला विचारलाय, बरोबर. समर्थन करीत नसलेला मुद्दा विचारलाय. पहिलं विधान बरोबर येईल की नाही? प्रारंभीचे वाचक लहान घटकाऐवजी मोठ्या घटकावर लक्ष देऊ शकतील का? नाही देऊ शकणार, बरोबर, देऊ शकणार नाहीत. एवढा साधा सोपा क्वेश्चन होता हा. काही क्वेश्चन लेंदी असतात, लक्षात घ्या. काही क्वेश्चन लेंदी असतात पण सोपे असतात आणि काही क्वेश्चन छोटे असतात पण कॉम्प्लिकेटेड असतात. आकलनासह वाचन, आकलनासह वाचन या संदर्भात पुढीलपैकी, आकलनासह वाचन या संदर्भात पुढीलपैकी कोणते कौशल्य गृहीत धरले जात नाही? स्वतंत्र अक्षरावर भर देणं, आशयाचा पूर्वानुमान करणं, आशय आणि घटकांची योग्य मांडणी आणि मूल्यमापन, आतापर्यंत वाचलेल्या मजकुराचा मानसिक गोषवारा करणं. 12 नंबरचा क्वेश्चन बघा, 12 नंबरचा क्वेश्चन. आकलनासह वाचन या संदर्भात पुढीलपैकी कोणते कौशल्य गृहीत धरले जात नाही? बघा, गोषवारा करणं धरलं जातं, मूल्यमापन धरलं जातं, आशाचा पूर्वानुमान करणं धरलं जातं, स्वतंत्र अक्षरावर भर देणं हे धरलं जात नाही. लक्षात आलं? क्लिअर? चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. वीरा एक 7 महिन्यांची मुलगी आहे. वीरा एक 7 महिन्यांची मुलगी आहे. ती आता स्वर आणि व्यंजनयुक्त आवाज काढते. ती पुढीलपैकी कोणत्या प्रकारे संभाषण करते? 7 महिन्याची मुलगी बडबड करू शकते का? नाही. सिंपल आहे की नाही? करू शकते का? करू शकते, बरोबर. बघा, स्वर आणि व्यंजनयुक्त म्हटलंय, मग स्वन तर नाही येणार, हुंकारणे पण नाही येणार, बरोबर, भाषिक कथन पण नाही येणार. उत्तर काय येईल बघा, 13 नंबरचा क्वेश्चन, दुसरा ऑप्शन, बरोबर, दुसरा ऑप्शन. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. संहिता आकलनाच्या पद्धतीच्या संदर्भातले चुकीचे विधान शोधा. संहिता आकलनाच्या संदर्भातील चुकीचं विधान शोधा. चाळणे, स्किमिंग या प्रक्रियेत मजकूर भरभर पाहिला जातो.
तर न्याहाळणे याच्यामध्ये विशिष्ट माहिती शोधली जाते. चाळणे म्हणजे सखोलपणे वाचणे, तर न्याहाळणे म्हणजे घाईघाईने केलेले वाचन. बरोबर. चाळणे हे फेर पाहणीसाठी योग्य आहे, तर न्याहाळणे विशिष्ट उत्तर शोधण्यास मदत करते. ओके. चाळणे आणि न्याहाळणे या दोन्ही जलदपणे मजकुरावर दृष्टिक्षेप अपेक्षित असतो. काय येईल उत्तर बघा? 14 नंबरचा प्रश्न. उत्तर काय येईल बघा? चला, 14 नंबरचा प्रश्न. चुकीचं विधान विचारलंय तुम्हाला. ठीक आहे. चालणे म्हणजे सखोलपणे वाचणे का? नाही, जस्ट ओव्हरलुक केलं. बरोबर, हे चुकीचं आहे बरं का. चुकीचं, हे चुकीचं आहे, पण उत्तर आपलं हे बरोबर आहे. लक्षात आलं? नेक्स्ट क्वेश्चन बघा. जेव्हा मुले भाषेच्या माध्यमातून वस्तू, घटना, सभोवतालच्या घटनांबद्दल विचारतात, तेव्हा ते इतरांपेक्षा कोणत्या भाषिक घटकांचा अधिक वापर करतात? काल्पनिक, नियंत्रित, सूचनात्मक, स्वयंशोध. काय उत्तर बघा? जेव्हा मुले भाषेच्या माध्यमातून वस्तू, घटना, सभोवतालच्या घटनांबद्दल विचारतात, तेव्हा ते इतरांपेक्षा कोणत्या भाषिक घटकाचा अधिक वापर करतात? काल्पनिक, नियंत्रित, सूचनात्मक आणि स्वयंशोध. 15 नंबरचा क्वेश्चन बघा. उत्तर काय येईल बघा? स्वयंशोध. बरोबर, उत्तर काय येईल? स्वयंशोध. ठीक आहे. ओके, स्वयंशोध. तर इथं आपला सीटेट 2024, ठीक आहे, मराठी भाषा 1 हा जो भाग आहे हा संपतो. दुसरा भाग पण आपण इथे कंटिन्यू करणार आहोत. जस्ट 1-2 मिनिटाचा आपण ब्रेक इथे घेऊया आणि मराठी भाषा 2 हा जो पार्ट आहे हाही आपण इथे कंटिन्यू करूया. पण लक्षात घ्या, अशा पद्धतीचं तुम्हाला सगळे क्वेश्चन पेपर पुस्तकामध्ये मिळतात. ओके, तर पुढचा पार्ट आपण कंटिन्यू करूया. चला, नेक्स्ट बघा. नेक्स्ट आपण पुढचा पार्ट बघतोय, सीटेट मराठी भाषा 2. ठीक आहे. याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये आपला पहिला क्वेश्चन आपण बघतोय की संज्ञापनात्मक धोरणाचे पुढीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही? बघा, क्वेश्चन पेपर जो सेट केलाय ना, सेम तुमचे जे लोकसेवा आयोगाचे क्वेश्चन पेपर असतात ना तसे सेट केलेत. शेवटचा जो पॉइंट आहे ना तो वाचणं खूप गरजेचं आहे की काय विचारलंय, पॉझिटिव्ह विचारलंय का निगेटिव्ह विचारलंय, हे इथं करणं फार महत्वाचं आहे. प्रारूपापेक्षा कार्यावर भर देणं, भाषेचा ससंदर्भ वापर, स्पष्टपणे शिकवण्यापेक्षा व्याकरण नियम जाणून घेणं आणि संज्ञापनात्मक नैपुण्य विकसित करणं. 16 नंबरचा क्वेश्चन आहे. उत्तर काय येईल बघा? 16 नंबरचा क्वेश्चन. चला, संज्ञापनात्मक धोरणाचे कोणते वैशिष्ट्य नाही म्हटलंय? ठीक आहे. ओके, याच्यामध्ये बघा, हा जो अप्रोच आहे ना, हा अप्रोच तुम्ही प्रॉपर जर केला असेल तर तुम्हाला इथं उत्तर येणार आहेत. तर भाषेचा ससंदर्भ वापर नाही येणार. बरोबर, म्हणजे उत्तर नाही येणार, हे वैशिष्ट्य आहे. स्पष्टपणे शिकवण्यापेक्षा व्याकरण नियम जाणून घेणं हेही वैशिष्ट्य आहे. संज्ञापनात्मक नैपुण्य विकसित करणं हेही वैशिष्ट्य आहे. फक्त प्रारूपापेक्षा कार्यावर भर देणं हे वैशिष्ट्य नाही. हे तुम्ही इथं व्यवस्थित लक्षात ठेवलं पाहिजे. ठीक आहे. ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा. नेक्स्ट आपला पार्ट 2 मधला दुसरा क्वेश्चन. क्वेश्चन काय आहे बघा? क्वेश्चन आहे की P ला B किंवा 6 ला 9 वाचणं, P ला B किंवा 6 ला 9 वाचणं किंवा लिहिणं ही मुलांमध्ये आढळणारी सामान्य बाब आहे. हे कशामुळे होते? ततपप करणं, अफासिया, नाम अक्षमता, वाचन अक्षमता. काय उत्तर बघा? 17 नंबरचा क्वेश्चन. उत्तर काय येईल बघा? 17 नंबरचा क्वेश्चन. याला काय म्हटलं जातं? नाम अक्षमता. बरोबर, काय म्हटलं जातं? सॉरी, वाचन अक्षमता म्हटलं जातं. ओके, क्लिअर. सोपा क्वेश्चन आहे हा. क्वेश्चन जास्त काही अवघड नाही. नेक्स्ट क्वेश्चन बघा. पुढीलपैकी रचनात्मक सातत्यपूर्ण मूल्यमापनाचे कोणते उदाहरण नाही?
पुढीलपैकी रचनात्मक सातत्यपूर्ण मूल्यमापनाचं कोणतं उदाहरण नाही? संपूर्ण सत्रात तोंडी आणि लेखी कार्य, भूमिका, अभिनय इत्यादींची सुरू असलेली मालिका, सत्राच्या शेवटी सत्रांत पेपर, संपूर्ण कालावधीत व्यापलेले सर्वसमावेशक लेखी मूल्यमापन आणि इतर उपक्रमांचं एकत्रीकरण, मूल्यमापनाचे असे धोरण ज्यात अगदी संक्षिप्त चाचण्या ते सवंगड्याने केलेले मूल्यमापन संपूर्ण सत्रात सुरू राहते. 18 नंबरचा क्वेश्चन काय येईल उत्तर बघा. सातत्यपूर्ण मूल्यमापनाचं उदाहरण नाही. सिंपल क्वेश्चन आहे बघा. सातत्यपूर्ण मूल्यमापन किंवा रचनात्मक मूल्यमापन संपूर्ण सत्रामध्ये तोंडी, लेखी कार्य, भूमिका इत्यादींची सुरू असलेली मालिका म्हणजे सातत्यपूर्ण, संपूर्ण कालावधीत व्यापलेले सर्वसमावेशक लेखी मूल्यमापन आणि इतर उपक्रमांचं एकत्रीकरण म्हणजे सातत्यपूर्ण मूल्यमापन. मूल्यमापनाचे असे धोरण ज्यात अगदी संक्षिप्त चाचण्या ते सवंगड्याने केलेले मूल्यमापन संपूर्ण सत्रात सुरू राहते. हेही आहे. फक्त सत्राच्या शेवटी सत्रांत पेपर हे सातत्यपूर्ण मूल्यमापनाचं उदाहरण नाही. लक्षात ठेवा. प्राथमिक परस्पर संभाषण कौशल्य म्हणजे काय? प्राथमिक परस्पर संभाषण कौशल्य म्हणजे काय? पहिला ऑप्शन आहे उच्च पातळीचे भाषिक कौशल्य, अमूर्ततेची भाषा, दैनंदिन संभाषणात वापरलेली भाषा आणि आंतरभाषा. प्राथमिक परस्पर संभाषण कौशल्य म्हणजे काय? उत्तर काय येईल बघा. 19 नंबरचा क्वेश्चन. प्राथमिक, ठीक आहे. प्राथमिक म्हटलं तरी तर उच्च पातळी नाही येणार, ठीक आहे. प्रायमरी म्हणतोय आपण, अमूर्त पण नाही येणार. दैनंदिन संभाषणामध्ये जी वापरलेली तुमची भाषा आहे, काही क्वेश्चन आपण इझिली टॅकल करू शकतो इथं. तर दैनंदिन संभाषणात वापरलेली भाषा म्हणजे प्राथमिक परस्पर संभाषण कौशल्य. पुढीलपैकी कोणती कृती मजकुराचे आकलन आणि शब्दसंग्रह विकासाच्या बाबतीत उपयोगी ठरणार नाही म्हटलंय? शब्द नकाशा, बाराखडी तक्ता, आशय नकाशा, चित्रसंग्रह. पुढीलपैकी कोणती कृती मजकुराचं आकलन आणि शब्दसंग्रह विकासाच्या बाबतीमध्ये उपयोगी ठरणार नाही? 20 नंबरचा क्वेश्चन आहे हा. मजकूर आकलन करण्यासाठी इथे चित्रसंग्रह गरजेचा असतो, बरोबर. आशय नकाशा गरजेचा असतो, शब्द नकाशा गरजेचा असतो, पण बाराखडी तक्त्यावरून तुम्ही मजकुराचं आकलन करू शकता का? किंवा तुमचा शब्दसंग्रहाचा विकास होईल का? नाही. लक्षात घ्या. ठीक आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे महत्वाच्या 2 मूल्यमापनांच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे? महत्वाच्या 2 मूल्यमापनांच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे? पहिला ऑप्शन आहे रचनात्मक मूल्यमापन हे भाषेच्या कार्यापेक्षा भाषेच्या रूपावर भर देतं. सारांशात्मक मूल्यमापन म्हणजे वर्षभरात केलेल्या प्रत्येक प्रारूपाच्या मूल्यमापनाची बेरीज आहे. ओके. रचनात्मक मूल्यमापन हे संपूर्ण शिक्षण अवस्थेत सातत्याने सुरू राहतं आणि सारांशात्मक मूल्यमापन हे शिक्षण प्रक्रियेच्या अगोदर आणि शिक्षण प्रक्रियेच्या दरम्यान सुरू राहतं. आत्ताच अशा पद्धतीचा एक क्वेश्चन आपण बघितला होता, आठवतोय का बघा. चला 21 नंबरचा क्वेश्चन योग्य विचारलंय तुम्हाला, ठीक आहे. रचनात्मकलाच आपण सातत्यपूर्ण मूल्यमापन म्हणतोय, बरोबर. मग हे सातत्यपूर्ण मूल्यमापन भाषेच्या कार्यापेक्षा रूपावर भर देतं का? नाही. सारांशात्मक मूल्यमापन म्हणजे वर्षभरात केलेल्या प्रारूपाच्या मूल्यमापनाची बेरीज आहे, बरोबर. ओके. रचनात्मक मूल्यमापन हे संपूर्ण शिक्षण अवस्थेत सातत्याने सुरू राहतं. म्हणजे आपलं उत्तर काय आलं? तिसरा ऑप्शन, बरोबर. पाठीमागा अशा पद्धतीचा एक क्वेश्चन आपण इथं केला होता, लक्षात घ्या. नेक्स्ट क्वेश्चन बघा. पुढचा प्रश्न आहे प्रारंभिक अवस्थेचा वाचक जेव्हा विशिष्ट मजकुरातील अर्थ लावताना आणि त्यातील आशय, सांस्कृतिक संदर्भ समजून घेण्यासाठी स्वतःच्या सामान्य ज्ञानाचा वापर करतो किंवा करते त्याला डॅश डॅश म्हणतात. अधोगामी पद्धती, टॉपअप पद्धती, ऊर्ध्वगामी पद्धती, बॉटम डाऊन पद्धती. याच्यामध्ये तुमचा भर कशामध्ये पाहिजे? प्रारंभिक अवस्था. चला काय येईल उत्तर बघा. अतिशय सोपा प्रश्न आहे. फक्त प्रश्नामध्ये शब्द कोणता महत्वाचा आहे? प्रारंभिक.
सॉरी, अधोगामी पद्धती. बरोबर, इथे ऊर्ध्वगामी पण दिले, एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह आन्सर देत असतात, लक्षात घ्या. शिक्षिका हिंदी भाषी विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकवताना, शिक्षिका हिंदी भाषी विद्यार्थ्यांना, लक्षात घ्या, इंग्रजी शिकवताना स्पष्टपणे नियम न सांगता त्यांना संदर्भ आणि संधी देत काय करते, लहान लहान इंग्रजी वाक्यामधून संभाषणात गुंतवून ठेवते. ती त्यांना उदाहरणे देते जी मुले संभाषणात वापरतात. हळूहळू त्यांना शिक्षिकेच्या मदतीनं आपसुकच नियमांचं आकलन होतं. तुमच्या मते शिक्षिका कोणत्या पद्धतीचा अवलंब करते? व्याकरण भाषांतर पद्धती, श्रव्य भाषिक पद्धती, संभाषणात्मक पद्धती का थेट पद्धती? 23 नंबरचा क्वेश्चन बघा. उदाहरणं देतीये, हळूहळू त्यांना सूचक नियमांचा आकलन होतोय. संभाषणात म्हटले, संभाषणात गुंतवून, हा एका शब्दावर तुम्ही उत्तर देऊ शकता. संभाषणात्मक पद्धतीचा शिक्षिका काय करत आहे, इथं वापर करत आहे. ठीक आहे, ओके. शिक्षणातील उणिवा लक्षात घेण्यासाठी चुकांचं विश्लेषण महत्वाचं असतं. कारण का? बहुतांश चुका या विद्यार्थ्यांच्या आडमुठेपणामुळे होतात. चुका म्हणजे विद्यार्थ्यांची बौद्धिक कुवत आणि त्यांची शैक्षणिक अवस्था जाणून घेण्याचं साधन. चुका या विद्यार्थ्यांच्या आकलन शक्तीच्या उणिवांचा संकेत आहे. चुकांच्या माध्यमातून संकल्पनात्मक विकास आणि अभिप्रेरण निदर्शनास येते. 24 नंबरचा क्वेश्चन उत्तर काय आहे बघा. काय येईल उत्तर 24 नंबरचा क्वेश्चन? चला, शिक्षणातील उणिवा लक्षात घेण्यासाठी का असतं? कारण का चुका म्हणजे विद्यार्थ्यांची बौद्धिक कुवत आणि त्यांची शैक्षणिक अवस्था जाणून घेण्याचं साधन आहे. ठीक आहे, ओके. शिक्षणातील उणिवा म्हटलंय बरं का, इथे लक्षात घ्या. मूल्यमापनाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य नाही म्हटलंय, लक्षात घ्या. ते विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे समग्र चित्र उपस्थित करते. ते विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे ठोस पुरावे सादर करते. ते विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा वेग पडताळण्यास मदत करते आणि ते फक्त शिक्षक करू शकतात. चला, 25 नंबरचा क्वेश्चन योग्य नाही म्हटलंय. मूल्यमापन समग्र चित्र उपस्थित करतं, बरोबर, ठोस पुरावे सादर करतं, वेग, ते फक्त शिक्षक करू शकतात, हे योग्य नाहीये, लक्षात घ्या. ठीक आहे, ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, समावेशी वर्गाची रचना करताना, क्वेश्चन काय आहे बघा. समावेशी वर्गाची रचना करताना पुढीलपैकी कोणता घटक उपयोगी ठरणार नाही? पहिला आहे मित्रमंडळीतील चर्चा आणि प्रत्याभरण, गटकार्य देणे, बहुभाषिक धोरणाचा स्वीकार, वर्गात काही मुले वर्ग प्रतिनिधी म्हणून असणे. समावेशी वर्गाची रचना करताना काय उपयोगी ठरणार नाही असं इथं विचारते. 26 नंबरचा क्वेश्चन. चला, समावेशी म्हणताय तुम्ही, मग मॉनिटर्स नसले पाहिजेत, लक्षात घ्या. बरोबर आहे. मित्रमंडळी, फीडबॅक, गटकार्य, बहुभाषिक हे ठीक आहे, पण मॉनिटर्स म्हणून असणं हे इथं उपयोगी ठरणार नाही. ओके. नेक्स्ट बघा. पुढीलपैकी बाल साहित्यातील इच्छित नसलेला घटक कोणता? पुढीलपैकी बाल साहित्यातील इच्छित नसलेला घटक कोणता? पहिला ऑप्शन आहे प्राणी पात्र, दुसरा ऑप्शन आहे स्पष्ट नैतिक मूल्य, तिसरा ऑप्शन आहे मोठ्या आकाराची अक्षरे आणि परिचित शब्द, आकर्षक चित्रे. बाल साहित्य वर्ड कोणता महत्वाचा आहे आपला? बाल साहित्य. 27 नंबरचा क्वेश्चन उत्तर काय येईल बघा. प्राणी पात्र ठीक आहे, मोठ्या आकाराची अक्षर ठीक आहे, आकर्षक चित्र ठीक आहे, स्पष्ट नैतिक मूल्य हे इथं नकोय आपल्याला. ओके, क्लिअर. पुढीलपैकी कोणते शिक्षणाचे कार्यक्षेत्र मानलं जाणार नाही? ज्ञानात्मक, समाज सांस्कृतिक, भावनात्मक, मानसिक, स्नायू वर्तन. शिक्षणाचं कार्यक्षेत्र सिंपल आहे. ज्ञानात्मक तर असणार आहे, बरोबर. ज्ञानात्मक विकास, भावात्मक विकास, मानसिक विकास, स्नायू वर्तन हे सगळं असणार आहे. समाज सांस्कृतिक, लक्षात आलं? समाज सांस्कृतिक
बघा काही क्वेश्चन खूपच इझी आहेत, पण काही क्वेश्चन टॅकल करताना इथं तुमचे जे, एक मिनिट थांबा, ओके, तुमचे जे अभ्यास आहे त्या अभ्यासाचा कस लागतो इथे, लक्षात आलं? ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, 29 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. बहुभाषिकता, थोडस आपण झूम करू बघा. बहुभाषिकता आणि बहुसांस्कृतिकतेचा प्रचार करण्यासाठी पुढीलपैकी कोणता कथा प्रकार सर्वात प्रस्तुत ठरेल? बहुभाषिकता आणि बहुसांस्कृतिकता. लोककथा, आत्मकथन, विज्ञान कथा, काल्पनिक कथा. 29 नंबरचा क्वेश्चन, उत्तर काय येईल बघा. बघा, बहुसंस्कृती म्हटलं ना तर इथं आत्मकथनाचा प्रश्न नाही येणार, विज्ञान कथन पण नाही, लोककथा येईल. काय येईल उत्तर? लोककथा. नेक्स्ट क्वेश्चन बघा, पुढचा प्रश्न. स्टीफन क्राशेंच्या पाठीमागं पण क्राशेंच्या नियमावरती क्वेश्चन होता. स्टीफन क्राशेंच्या नियंत्रित कल्पना सिद्धांत याच्या संदर्भात कोणतं विधान योग्य नाही? पहिला ऑप्शन आहे, याचा वापर द्वितीय भाषा आत्मसात करण्याच्या संदर्भात होतो. याचा आधार भाषा आत्मसात करणे आणि शिकणे याच्या संबंधावर आहे. काय शिकले आहे हे पाहण्यासाठी काय आत्मसात केले याचा उपयोग होतो. आणि विद्यार्थी तेव्हाच पाहू शकतो जेव्हा त्याच्याकडे पुरेसा वेळ आणि नियमांचं ज्ञान असतं. 30 नंबरचा क्वेश्चन बघा, स्टीफन क्राशेंच्या नियमावरती हा क्वेश्चन आहे. 30 नंबरचा क्वेश्चन बघा, योग्य नाही म्हटले. ठीक आहे. स्टीफन क्राशेंचा नियम काय सांगतो? द्वितीय भाषा आत्मसात करण्याच्या संदर्भात आत्मसात करणे, शिकणे हे नाही, काय शिकलं आहे हे पाहण्यासाठी काय आत्मसात केले याचा उपयोग, हे योग्य विधान इथं नाही. लक्षात घ्या, उत्तर आलं तिसरा ऑप्शन. ओके, क्लिअर. आणि इथं तुमचा 2024 मराठी भाषा पेपर 1 कंप्लीट होतो. लक्षात घ्या. ठीक आहे, मराठी भाषा पेपर 1 कंप्लीट होतो. याच्यानंतर आपण नेक्स्ट सेशन मध्ये तुमचा जो पेपर दुसरा आहे तो दुसरा पेपर पण इथं संपूर्ण असा एक्सप्लेन करून देणार आहोत. सीटेट डिसेंबर 2024 पेपर 2. लक्षात घ्या. तर अशा पद्धतीनं आपलं हे जे पुस्तक आहे हे पुस्तक तुम्हाला जेवढे पेपर सीटेटचे आता झालेले आहेत तेवढे सगळे एकत्रित मिळतील आणि परीक्षेपर्यंत तुम्ही वारंवार रिव्हिजन याच्या करू शकता. तर ऑफिशियल वेबसाईटला तुम्ही भेट द्या किंवा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पुस्तकाची लिंक मिळून जाईल. लिंक ओपन कराल तेव्हा तुम्ही डायरेक्ट वेबसाईट वरती जाल. इथे तुम्ही ऍड टू कार्ट करून लॉग इन रजिस्टर करून हे पुस्तक परचेस करू शकता. भाषा अध्यापन शास्त्र 750 प्रश्न, 50 प्रश्नपत्रिका, 52 आकलन पर उतारे इथं तुम्हाला मिळत आहेत. लक्षात घ्या. बाकी काही करण्यापेक्षा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरच जर मल्टिपल टाइम केले तर इथं तुमचा रिझल्ट येण्याचे चान्सेस जास्तीत जास्त होतात. ओके, क्लिअर. तर सेशन कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे लेक्चरच्या ज्या नोटिफिकेशन आहेत त्या तुम्हाला वेळेवर मिळतील. ओके, गुड डे, टेक केअर.